नमस्कार. जरा लिंबाचं लोणचं घालून जातं की तुम्हाला घरगुती. हे लिंब आहेत, गावठी लिंब आहे, रत्नागिरीवरून आणलेले, गावी गेले होते त्याने. तर ते 10-12 लिंब मी कापून घेतले, 2 दिवस ऊन लावले, त्याला सुकवून घेतले. तर त्यासाठी हे 2 चमचे मोहरी, 2 चमचे धणे, 2 चमचे मेथी याची पावडर करायची वाटून. त्यासाठी तेल गरम करून घेतले, 4-5 पाकळ्या लसणीच्या टाकल्यात त्याच्यात. हा तिखट मसाला, थोडा गूळ टाकणार, मीठ आणि हिंग. आता मी आधी बारीक करून घेते पावडर याची करून. पावडर करायची एकदम बारीक नाही करायची. नाही रवळ करायची. चमचा टाकतो बघा. मीठ 2 चमचे मीठ, मीठ जास्त पाहिजे जरा. हा हिंग, तिखट मसाला 2 चमचे घेतले, थोडासा गूळ टाकायचा. लिंब जास्त आंबट आहेत, ते रसाळ गावठी आहेत ना. आपली भरणी टाकायची. मसाला मिळतो लोणच्याचा, पण मी नाही आणला आहे, घरगुतीच बनवला आहे. तो मसाला आला बाजूलाच. मसाला बारीक करून घेतला. आता हे आपलं तेल गरम केलेलं आहे, गरम करून थंड करून घेतलं आहे. हे लसूण आहे आतमध्ये, लसणीच्या पाकळ्या. किती लिंब घेतले होते? 10-12 लिंब होते. काय असे वजन करून घेतले ना, मग गावठी आणले ना घरचे. नाही बघा, आता ह्याच्यावर तेल आलं पाहिजे, याच्यावर तेल आलं आहे. आता अशीच कपडा बांधून ठेवायचा वरती. किती दिवसांनी करायचं? 4-8 दिवसांनी बघायचं ते. ती झाकण असंच वरती ठेवणार मी, असं असं.